मातृत्व एक स्वप्नपूर्ती. हे सिरीज ॲक्च्युली मी सुरू करण्यामागचं कारण असं की मला प्रेग्नन्सीमध्ये खूप सारे प्रश्न पडले होते आणि त्यावेळेला मला असं वाटलं की या प्रश्नांची उत्तरं जर का मला तेव्हा मिळाली असती तर. आणि आजचा जो एपिसोड तुम्ही बघणार आहात ना, त्या एपिसोडमध्ये केवळ प्रेग्नन्सीमध्ये आपण काय करायला हवं एवढंच मर्यादित न ठेवता, जेव्हा एखाद्या जोडप्याला किंवा स्त्रीला आई होण्याची इच्छा असते किंवा आपल्याला मूल हवं असं त्यांना वाटत असतं, तर त्याची तयारी कुठून आणि कशी सुरू करायची या संदर्भातली माहिती आज या एपिसोडमध्ये मिळणार आहे. मी डॉक्टर मोहन राऊत आणि डॉक्टर मुग्धा राऊत यांच्याशी खूप गप्पा मारल्या आणि त्या गप्पांमध्ये मला कळलं की प्रत्येक जोडप्यानी पाहावा असा हा एपिसोड असणार आहे. तर या एपिसोडमध्ये काय घडतं नक्की बघा शेवटपर्यंत. गर्भधारणा होण्याच्या प्रक्रियेबाबतीत महत्त्वाची आणि मोलाची माहिती आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणं किंवा आपल्या शंकांचं आणि प्रश्नांची योग्य पद्धतीनं उत्तरं मिळवणं, समुपदेशन घेणं किंवा कन्सल्ट करणं हे गरजेचं असतं. तर या सिरीजमध्ये तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील, प्रॉपर गायडन्स मिळेल. खूप प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही असं एखादं जोडपं तुमच्या आजूबाजूला असेल तर त्यांना ही सिरीज नक्की शेअर करा, कारण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे आशेचं किरण असणार आहे. केवळ आशेचंच किरण दाखवत नाही तर हा चमत्कार घडवून येण्यासाठी त्यांच्याकडे ना एक जादूची छडीसुद्धा आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ आणि रोगप्रतिकारक शास्त्रज्ञ डॉक्टर मोहन राऊत आणि डॉक्टर मुग्धा राऊत आज आपल्याबरोबर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुग्धा राऊत यांना नुकताच यावर्षी वुमन ऑफ इम्पॅक्ट हा पुरस्कारही मिळालेला आहे. स्त्रीरोग शास्त्रामधील रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी या विषयामध्ये त्यांनी विशेष असं काम केलेलं आहे आणि त्याचं संशोधनही केलेलं आहे. तर आजचे आपले ऑनरेबल गेस्ट आहेत डॉक्टर मोहन राऊत आणि डॉक्टर मुग्धा राऊत. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या चॅनलवर आलेला आहात आणि मातृत्व एक स्वप्नपूर्ती या सिरीजमध्ये तुमच्या दोघांचं खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. मातृत्व हे स्त्रीचं स्वप्न असतं. जोडप्यांना मूल हवं असतं, म्हणजे कुटुंबाचंच ते खरं तर स्वप्न असतं. तर मला सांगा की आपल्याला जर मूल हवं आहे असं जोडप्याने ठरवलं तर त्याची तयारी ही केव्हापासून सुरू व्हायला हवी आणि त्यासाठी योग्य वय कुठलं आहे? म्हणजे एखाद्या स्त्रीला मातृत्व हवं आहे असं तिचं जर ठरलेलं असेल तर त्याची तयारी म्हणजे छान सदृढ सगळं बाळ होण्यासाठी किंवा तिच्यासुद्धा हेल्थसाठी कुठलं असं योग्य वय आहे आणि त्याची काळजी कधीपासून घेतली पाहिजे? अगदी बरोबर स्मिता, तू म्हणालीस की प्रेग्नन्सी किंवा मातृत्व हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न आहे, प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न आहे आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षाही तशा असतात. लग्न झाल्यानंतर लगेचच एक काही महिन्यानंतर घरून विचारणा व्हायला लागते. आई विचारते की आता, किंवा घरचे विचारतात आता पेढे कधी देणार, किंवा कुठे बाहेर समारंभात गेलं तर कसं करणार. पण ॲक्च्युली हे बघायला गेलं, जरी ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी त्याची जी तयारी आहे ती मला वाटतं अगदी आधीपासून, म्हणजे मुलगी लहान असल्यापासूनच होत असते. मुलगा किंवा मुलगी लहान असल्यापासूनच त्याची तयारी सुरू करायला पाहिजे. अच्छा. हां. आणि तू विचारलंस की योग्य वय काय आहे, तर साधारण एक 24 वय मुलीचं अप टू 35 पर्यंत हे योग्य वय प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी. आणि म्हणजे कसं होतं की खूप लवकर जर मातृत्व आलं की अगदी म्हणजे 20च्या आत आलं तर त्यावेळेला तिची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे किंवा ती तेवढी परिपक्व नसते आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी कधी कधी डिफिकल्टीज येऊ शकतात किंवा गरोदरपणामध्ये कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तर त्यामुळे ते खूपच लवकर होतं. ठराविक वयानंतर अंडाशयाचं काम कमी होतं किंवा स्त्रीबीजाची क्षमता कमी होते, त्यामुळे त्यानंतर चॅलेंजेस येऊ शकतात. तर त्यामुळे योग्य नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याच्या दृष्टीने हे जे वय आहे 22 ते 30 किंवा 35च्या आत तर फॅमिली कंप्लीट होणं अत्यंत गरजेचं आहे. गरजेचं आहे.
पण आजकाल करिअरमुळे म्हणा किंवा काही प्लॅनिंग्ज असतात तर त्यामुळे खूप डिले होतात. पण तुमचं असं म्हणणं आहे की योग्य वय हे 25 ते 35च्या मध्ये असते, कारण आपलं शरीर त्यावेळेला छान आपल्याला साथ देत असतं. आणि त्या बरोबर ना, आणि त्यासाठी आपण त्यावेळेला जर का आपल्याला मूल हवंच आहे तर आपण त्यावेळेला जर विचार केला तर ते दोघांसाठी हेल्दी असेल, म्हणजे ते बाळासाठी सुद्धा आणि आईसाठी सुद्धा. छान प्रेग्नन्सी व्हावी, आपल्याला बाळही छान व्हावं, तर ह्याची तयारी तर तुम्ही म्हणताय अगदी लहानपणापासून असायला हवी. बरोबर. पण लहानपणापासून म्हणजे काय, की कुठल्या पद्धतीचं खाणं पिणं किंवा काय कशा पद्धतीची काळजी घ्यायला हवी आपण? नाही, आता लहानपणापासून जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा म्हणजे मुलीचं आहारापासून ती सुरुवात होते. आहार विहार योग्य प्रकारे होणं, म्हणजे काही कारणाने जेव्हा मुलं ओव्हरवेट होतात किंवा म्हणजे मुलीचं वजन जास्त असतं, तर तेव्हा ती वयात आल्यानंतर हॉर्मोन्सचे इम्बॅलन्सेस व्हायला लागतात किंवा खाण्याच्या जर सवयी हेल्दी नसतील तर त्यामुळे पुढे PCOD सारखं म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज सारखी प्रॉब्लेम्स मुलींमध्ये दिसून येतात. आणि मग त्याचे परिणाम हे नंतर जेव्हा लग्नाच्या विषयी तयारी केली जाते किंवा त्यावेळेला ते दिसून येतात. त्यामुळे फक्त लग्न झाल्यानंतर त्याची तयारी करणं हे तितकंसं योग्य नाही. त्याच्या आधीपासूनच या हेल्दी सवयी असणं खूप गरजेचं आहे. मुलीची हेल्थ व्यवस्थित आहे ना याविषयी थोडंसं जाणून घेणं गरजेचं होतं. त्यावेळी समुपदेशन करून घेणं गरजेचं असतं आणि काही मेडिकल चाचण्या करून घेणं सुद्धा गरजेचं असतं की दुसरा कुठला प्रॉब्लेम नाही ना, थायरॉईडचा प्रॉब्लेम नाही ना, हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे ना, या सगळ्या गोष्टी जर आधी आपल्याला माहीत असतील तर प्रेग्नन्सी नॅचरली राहायला तर मदत होतेच, पण प्रेग्नन्सीमध्ये पण कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत. कारण बऱ्याचदा असं होतं की ते जोडपं येतं, आता पाळी चुकली आहे, आता प्रेग्नंट आहे, आता डॉक्टर सांगा काय करायचं, आणि मग लक्षात येतं की त्याला दुसरे काहीतरी प्रॉब्लेम आहेत, प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. आणि कधी कधी तर असं होतं की आता नको इमिजिएट प्रेग्नन्सी असंही होतं. म्हणून हे प्लॅनिंग किंवा काउन्सिलिंग आधी करणं खूप गरजेचं आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की मुलीच्या बाबतीत, पण खरं सांगायचं तर इवन मुलांची हेल्थ अतिशय महत्त्वाची असते. म्हणजे त्यांना काही इन्फेक्शन न होऊ देणं, त्यांचा आहार, व्यायाम, वजन बरोबर असणं किंवा वाईट सवयी न लागणं, म्हणजे सिगरेट स्मोकिंग किंवा हे, त्याच्यामुळे सुद्धा स्पर्म काउंटवर फरक पडतो. आणि हे अगदी नंतर मग प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी करायच्या ऐवजी, म्हणून हे लहानपणापासून हे जर संस्कार घरात आले तर त्यांचा परिणाम नंतरच्या पिढीवर दिसून येतो. मी आता हेच विचारणार होते तुम्हाला की आपलं लाईफस्टाईल जे आहे ते लाईफस्टाईलचा या गोष्टींवर कसा परिणाम होतो. म्हणजे प्रेग्नन्सी जर का आपल्याला छान हवी आहे, बाळ छान हवं आहे, आपण म्हणतो की आता जगून घेऊया, पुढचं पुढे बघू, असं आपण एक ही मेंटॅलिटी झालेली आहे आजकालची. पण त्याचा परिणाम नंतर कसा होणार आहे या बाबतीत काहीतरी सांगू शकाल? तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे की लाईफस्टाईल ही फार महत्त्वाची असते. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो प्रेग्नन्सी ही एक नैसर्गिक क्रिया आहे, तर असं अपेक्षित धरलं जातं की तुमची लाईफस्टाईल पण बरोबर आहे. अशा वेळेला ती नैसर्गिक होते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लाईफस्टाईल म्हणून आम्ही म्हणतो की मुलीचा आणि मुलाचा आहार बरोबर असणं किंवा हे व्यायाम अतिशय वजन कंट्रोलमध्ये असणं. आणि हल्ली आम्ही बघतो मुली पण स्मोक करतात. असं आम्ही म्हणत आहे की करू नका किंवा करा, पण मुलगी किंवा मुलगा हे स्मोकिंग किंवा दारू पिणं किंवा व्यायाम न करणं, ह्या सगळ्या किंवा खाणं, म्हणजे आता एक ही क्रेज झाली आहे, राईट, घरचं जेवण नको. पण घरच्या जेवणामध्ये जो आहार पोषण मिळतं त्याचा नंतर इफेक्ट खूप नंतर दिसून येतो. आणि म्हणून लवकर आधीच आपण जर घेतलं आणि आई वडिलांनी मुलांची लहानपणापासून काळजी घेतली तर नक्कीच त्याचा परिणाम पुढे दिसून येतो. म्हणजे प्रेग्नन्सी नैसर्गिक जी आपल्याला पाहिजे असते ती इझिली होऊ शकते. करेक्ट. आणि आजकाल आपल्याला हे कॉम्प्लिकेशन्स खूप बघायला मिळतात, कारण एक तर वय हा फॅक्टर असतोच
की योग्य वयात प्रेग्नन्सी होऊ न देणं आणि मग अचानकपणे आपल्याला मूल हवं असतं, पण त्यावेळेला आपली लाईफस्टाईल इतकी वेगळी झालेली असते आणि मग तेव्हा जाऊन आपण कुठेतरी टेस्ट करतो आणि मग त्यावेळेला लक्षात येतं. सो म्हणून मला असं वाटतं की लग्न झाल्यानंतरच जर का प्लॅनिंग जरी करायचं असेल किंवा मग मूल जरी हवं असेल, जे काय असेल, जो त्यांचा निर्णय असेल, त्यासाठी समुपदेशन हे फार महत्वाचं आहे. म्हणजे एक गंमत सांगते, आम्ही नेहमी ऐकतो की लग्नाच्या आधी मुलगा आणि मुलगी वजन एकदम कमी करतात, कारण काय फोटोमध्ये छान दिसलं पाहिजे. पण त्यांना लक्षात येत नाही की हे कायमस्वरूपी व्हायला पाहिजे, कारण पुढे सुद्धा तुम्हाला जेव्हा मूल नैसर्गिकरित्या हवं असं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. एक दिवसाचा जो इव्हेंट असतो त्यासाठी नसून तर हा आयुष्यभराचा प्रवास चांगला होण्यासाठी, कारण ऍक्च्युली आपण जबाबदाऱ्या घ्यायला लागतो ना. म्हणजे मुलगा काय मुलगी काय, लग्न झाल्यानंतर अचानकपणे जबाबदाऱ्या येतात आणि मग त्यानंतर मूल पण हवं असतं, ती एक वेगळी जबाबदारी येते. तर मला असं वाटतं की खूप छान सांगितलंय या दोघांनी आणि ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की जर का मूल हवं असेल असा कधी जर आपण विचार करत असू तर त्याची तयारी ही लग्नाआधीपासून सुरू होते, खरं तर लहानपणापासून. कारण आपलं लाईफस्टाईल चांगलं असणं हे फक्त आपल्यासाठी गरजेचं नाही आहे, तर आपण जी पुढे पिढी वाढवणार आहोत त्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. कारण आजकालचे जे मला असं वाटतं डिझीज जे आहेत ते पास ऑन होत आहेत. सो आपण जर काळजी घेतली तर ती नाही होणार पास ऑन. हे पण तर आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. पण तुम्ही समुपदेशन करताना तुम्ही एक्झॅक्टली काय सांगाल? म्हणजे जर तुमच्याकडे एखादं जोडपं आलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आत्ता मूल नको आहे, तर आम्हाला एक 5 वर्ष किंवा 3 वर्ष आम्ही ठरवलंय आम्हाला मूल नको आहे, तर मग अशा वेळेला तुम्ही काय सल्ला देता? नाही, कसं आहे की म्हणजे ते समुपदेशनाला आलेत हीच एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी त्याविषयी विचार केलाय, त्यामुळे त्यांनी पहिलं पाऊल उचललंय. तर त्यामुळे दॅट इज व्हेरी गुड थिंग आणि त्याला त्याच्यासाठी आम्ही कॉम्प्लिमेंटही करतो की इज व्हेरी गुड, तुम्ही विचार केलाय. त्यानंतर दुसरं की डिसिजन ऑफ म्हणजे मूल व्हायचा केव्हा व्हायला हवं हा जो निर्णय आहे तो कधी घ्यावा, कधी कधी तोही त्यांना प्रश्न असतो की आता आम्ही इमिजिएटली करावं का नंतर करावं, कारण ह्याच्यामध्ये बरेच इतर प्रश्न असतात. म्हणजे सोशल गोष्टी असतात की म्हणजे घरातल्या असतात, काही वैयक्तिक असतात, करिअर असतं किंवा काही घरातले प्रॉब्लेम्स किंवा कधी घराची तशा सोयी नसतात आणि असं वाटतं की नाही हे सगळं आपण एवढं स्थिरस्थावर झालं की मग आपण नंतर करू. पण त्यावेळी मग त्यांना हे सांगणं गरजेचं असतं की कोणी आयुष्यात कायम अगदी पूर्ण सेटल कधी नसतो आणि काही काही गोष्टी त्या ठराविक वेळीच होणं गरजेचं असतं. त्यावेळेला ते नाही झालं तर नंतर ते डिफिकल्ट होतं. त्यामुळे हे प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी योग्य वय काय हे त्यांना त्यावेळी सांगावं लागतं. पुढची गोष्ट की मग तुमची पुढचा प्रश्न असतो की आम्हाला नॅचरलीच प्रेग्नन्सी राहील की नाही, म्हणजे आम्हाला नॅचरलीच हवी आहे. ऑफकोर्स बाय डिफॉल्ट आपण नॅचरली हवी असंच होणार असंच धरून चालतो, पण मग त्यासाठी काय आवश्यक आहे याविषयी थोडंसं मेडिकल ज्ञान त्यांना द्यावं लागतं की प्रेग्नन्सी कशी राहते आणि याविषयी त्यांना त्यावेळी आम्ही कल्पना देतो. आणि तर ती एक गोष्ट असते. आणि मग त्यानंतर आत्ता त्यांची मेडिकल कंडिशन कशी आहे, म्हणजे दुसरे कुठले आजार नाहीत ना, किंवा कुठले आजार असतील तर त्याचा प्रेग्नन्सी राहण्यावरती परिणाम होतो किंवा पुढे प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात, याविषयी त्यांना कल्पना देतो. आणि मग त्याप्रमाणे त्यांना काही टेस्ट कशा आवश्यक आहेत ह्या करायला सांगतो. आणि तसंही आहे की कोणाला जर लगेच नको असेल, 5 वर्षांनी हवं असेल, तर त्यासाठी पण काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे हेही त्यांना सांगणं गरजेचं असतं. अतिशय महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण याच्यामध्ये बऱ्याचदा स्त्रियांची विशेष करून शारीरिक हानी होत असते आणि मेंटली सुद्धा हार्मोन्स इम्बॅलन्स झाले की मला असं वाटतं की पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं सगळं. आणि त्या गर्भनिरोधक गोळ्या किंवा आणखीन काय ह्या बाबतीत मला असं वाटतं बऱ्याच जणांना ना गायडन्स गरजेचा असतो. त्यांना कल्पना नाही आहे की ह्या किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यासाठी तरी काउन्सिलिंग करणं गरजेचंच आहे. अगदी बरं. कारण आणि कसं असतं ना की त्यांना एक समजावून सांगायला लागतं की पहिल्यांदा तुम्ही तुमची फर्टिलिटी पोटेन्शियल म्हणजे नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहण्याची पोटेन्शियल काय आहे हे टेस्टवरून समजून घ्या. आणि मग तुम्ही किती वर्ष थांबू शकता हे तुम्ही बघा. कारण जर कमी असली, आता जेनेटिकली
म्हणजे अनुवंशिक कधी कधी काही स्त्रियांचं जेनेटिकली फर्टिलिटी पोटेन्शियल कमीच असते. तर ही जर आधी जाणून घेतली ती 5 वर्षानंतर नाही कळणार, कारण दर 6 महिन्यांनी मग ती कमी होत जाते. किंवा एखाद्या मुलामध्ये स्पर्म काउंटच नसतील, तर त्यांना आधीच माहिती असेल की आपल्याला हे करायचं, आपल्याला हे टेस्ट करायचं. तर त्याच्यावरनं आपल्याला सांगता येतं की आपण किती वर्ष थांबायचं, आणि नसेल नाही तर मग तुम्हाला काय करता येईल हे पण त्यांना सांगणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे त्या टेस्ट ज्या आहेत, सपोज समुपदेशनासाठी आल्यानंतर जर का तुम्हाला थांबायचं असेल तर त्यासाठी काही टेस्ट आहेत, त्या आधी बेसिक करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्या टेस्ट करून घेतल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की अरे व्यवस्थित परिस्थिती आहे, कुठल्याही आजकाल PCOD PCOSमुळे सुद्धा खूप डिले होतात. तर तसं काही नाही आहे बाबा, कुठले विकार नाही आहेत किंवा सगळं व्यवस्थित आहे, मग तुम्ही 3 वर्ष आता निवांत तुमचं करिअर करा, तुम्ही सगळ्या गोष्टी करा आणि मग चान्स घेतला तरी हरकत नाही. पण जर का अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही तयारी करू शकता त्या गोष्टीची, की बाबा 1 वर्षांनी 2 वर्षांनी जर का तुम्हाला घ्यायचं, किंवा मग थांबूच नका, तुम्ही आत्ता योग्य वेळ आहे. हे सगळं तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करायला याल तेव्हा. आणि म्हणून लग्नानंतर मला असं वाटतं लगेचच काउन्सिलिंग करणं फार गरजेचं आहे. जर का आपल्याला मूल हवं आहे असं जर ठरलं असेल तर आधी येऊन काउन्सिलिंग करायचं. आणि यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे येऊ शकता. अर्थातच त्यांचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, ॲड्रेस देणार आहे तुमच्या सेंटरचा, आणि ते तुम्हाला उत्तम रीतीनं गाईड करू शकतील. आता मला सांगा की यासाठी कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत आणि आहाराचा संबंध येतो का ह्याच्यात? म्हणजे सपोज आपल्याला काळजी घ्यायची म्हटल्यानंतर आहारापासून सुरुवात करायला हवी, तर ती आहाराची काळजी पण कशी घ्यायची हे जरा गाईड करा. नाही, आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आहार 80% आहार महत्वाचा आहे. अच्छा. म्हणजे आता वजन म्हणजे स्त्रीचं किंवा पुरुषाचं वजन हे त्याच्या आहाराशी अगदी निगडीत आहे. जसं मुग्धा म्हणाले की 80% हे आहार आहे आणि बाकी 20% आपले एक्सरसाइज आहे. आणि ह्या वजनाचा आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती परिणाम होत असतो, एस्पेशली स्त्रीमध्ये. जर तिचं वजन नॉर्मल लिमिटपेक्षा जास्त झालं की त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन अंड स्त्रीबीज तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो, ते इरेग्युलर व्हायला लागतं. आणि मग त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन आणखी कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि जेव्हा मग ती स्त्री प्रेग्नन्सी प्लॅन करायला लागते त्यावेळेला चॅलेंजेस येतात. आणि मग अचानक वेट कमी करा किंवा या सगळ्या गोष्टी होतात आणि ते मग कठीण होतं. तर त्यामुळे एक तर हे त्याचा आहाराचा आणि वजनाचा परिणाम. दुसरं योग्य आहार, म्हणजे जर योग्य प्रकारे चौरस आहार घेतला नाही तर पुन्हा म्हणजे रक्तात हिमोग्लोबिनची कमी होते, ॲनिमिया असणं आणि त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करणं कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर त्यामुळे तोही प्रॉब्लेम एक आहाराचा आहे. तर आणि हेल्दी आहार म्हणजे जर आता फास्ट फूड घेणं किंवा हे सगळं शरीराला हानिकारक आहेच. आणि मग त्यामुळे विटॅमिन्सची कमतरता होते आणि मग जी पुन्हा कॉम्प्लिकेशन्स वाढतात. म्हणून आहार म्हणजे खाऊ नका असं मी म्हणत नाही. फास्ट फूड आपण म्हणायचं तर आपण सोशलाइज करतो, लोकांना भेटतो, तेव्हा होतं बाहेरचं खाणं. पण तुम्ही किती खाता आठवड्यातून हे ह्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्याच्यावर लिमिट ठेवा. आणि फक्त प्रेग्नन्सी प्लॅन करताना हे आधीच सुरू करायला पाहिजे. म्हणजे आता लगेच 6 महिन्यातच आम्हाला तर 6 महिन्यात प्रेग्नन्सी पाहिजे असं नाही. हे एक आयुष्यभराचं एक म्हणजे एक म्हणायची आपल्याला सवय लागली पाहिजे. तर तुम्ही हे फास्ट फूड खा, पण लक्ष ठेवून खा. सगळं मॉडरेट असलं पाहिजे आयुष्यात. मला आठवतंय ज्या वेळेला मी अचानक प्रेग्नंट आहे असं मला कळलेलं, तर त्यावेळेला अर्थात बाळासाठी आईचं एक असं होतं की खूप आपण स्ट्रिक्ट होऊन जातो, ती मानसिक तयारी तशी होऊनच जाते. पण त्यावेळेला मला खूपशा गोष्टी अशा डॉक्टर जाणवल्या की अरे ही गोष्ट जर का मी आधीपासून केली असती तर मला आणखीन फायदा झाला असता. जसं की मी जिम करत होते, पण मला असं वाटतं की मला जर योगा प्राणायाम हे जर का मी आधीपासून केलं असतं तर त्याचा मला प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठी फायदा होतो. की योगा हा किती महत्त्वाचा आहे, म्हणजे श्वासाचं किती महत्त्व आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी हे मला डिलिव्हरीमध्ये कळलं. त्यानंतर मी सुरू केलं, पण हे जर मला आधी कळलं असतं तर मला असं वाटतं खूप उपयोग झाला असता. किंवा इवन खाण्याचं सुद्धा की
अचानकपणे हेल्दी फूड खायचं म्हणजे ते मारून मुटकून प्रेग्नन्सीच्या वेळेला असं ते होतं ना. मग ती तयारी आधीपासून आपण ठेवली मला असं वाटतं तर तेवढं आपल्याला ते प्रेशराईज नाही वाटणार आणि मग आपण आनंदानं ती प्रेग्नन्सी पूर्ण तो एन्जॉय करू शकतो. सो त्यामुळे आहार आणि ह्याचा काय खूप महत्वाचा असा वाटा आहे जर का आपल्याला नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी हवी असेल तर. राईट. आणि तू आणखी विचारलंस टेस्ट विषयी. तर म्हणजे काही टेस्ट की ज्याच्यामुळे स्त्रीची जनरल हेल्थ चांगली आहे ना, हे पाहण्यासाठी ज्या टेस्ट असतात, जसं मी म्हटलं की रक्ताचं प्रमाण म्हणजे ब्लड काउंट ज्याला म्हणतात की त्याच्यामुळे आपल्याला हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे की नाही कळतं. ब्लड शुगर अतिशय महत्वाचं आहे, कारण आपला देश म्हणजे म्हटलं जातं भारत हा डायबिटीसचं कॅपिटल आहे. आणि आता यंग पेशंट्स, तरुण स्त्रियांमध्ये आम्ही डायबिटीस पाहतो. प्रेग्नन्सीमध्ये त्याचा प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ब्लड शुगर टेस्ट आधी करणं अतिशय महत्वाचं. त्याच्यात जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते नॉर्मलाइज करणं, ते नॉर्मल करून मगच प्रेग्नन्सी प्लॅन करणं महत्वाचं. तिसरं थायरॉइड विषयीचे प्रॉब्लेम्स. थायरॉइडचं ग्रंथीचं जर फंक्शन कमी असेल, हायपोथायरॉइडिझम असेल तर त्याचा प्रेग्नन्सीवर परिणाम होतो. त्यांनी मिसकॅरेजेस होऊ शकतात. तर त्यामुळे ते नॉर्मल आहे ना हे बघणं आवश्यक असतं. विटॅमिन D3 लेवल्स बरोबर आहेत ना हे पाहणं महत्वाचं असतं. तर ह्या काही बेसिक टेस्ट होणं महत्वाचं. इम्पॉर्टंट असतं म्हणजे इन्फेक्शन्स, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट की रुबेला म्हणून एक जो व्हायरस असतो की तो जर प्रेग्नन्सीमध्ये इन्फेक्शन झालं तर नक्की मिसकॅरेज होण्याचे चान्सेस असतात किंवा बाळामध्ये डिफेक्ट होण्याचे चान्सेस असतात. आणि ह्यासाठी ॲक्च्युली आपल्या गव्हर्मेंटनी मुली 9 महिन्याच्या असतानाच त्यांना व्हॅक्सिन दिलेलं असतं. पण जर त्याचा ॲडिक्वेट परिणाम झाला नसेल तर त्या ब्लड टेस्टमध्ये कळतं की रुबेलापासून प्रोटेक्शन आई करू शकत नाही आहे बाळाला. तर आईला परत व्हॅक्सिन देता येतं. आणि म्हणून प्रेग्नन्सी काउन्सिलिंगच्यामध्ये आम्ही ही टेस्ट पण जरूर इन्क्लूड करतो की रुबेला IgG म्हणून एक असतं, तर ते करणं इम्पॉर्टंट असतं. आणि दुसरं असं थॅलेसेमिया. थॅलेसेमियामध्ये तुम्ही ऐकलं असेल की थॅलेसेमियामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण नीट बनत नाही. तर त्याच्यात वेगवेगळे टाईपचे असतात, थॅलेसेमिया मेजर आणि मायनर. तर मग जर आईला असेल तर मग तिच्या नवऱ्याची पण टेस्ट करणं इम्पॉर्टंट असतं. आणि मग प्रॉपर हिमॅटॉलॉजिस्ट किंवा जेनेटिक काउन्सिलिंग करून की बाळामध्ये होण्याचे काय चान्सेस आहेत थॅलेसेमिया हे आपल्याला आधीच कळू शकतं. सो ही टेस्ट आता करणं हल्ली बरेच म्हणजे NGOज आणि वगैरे शाळातून सुरुवात केली आहे त्यांनी करणं ही थॅलेसेमियाची टेस्ट. पण त्याचा इफेक्ट नक्की होऊ शकतो, कारण पुढे मग त्या बाळाला जर थॅलेसेमिया मेजर असेल तर मग बोन मॅरो ट्रान्सप्लांटपेक्षा दुसरं काही नसतं. तर अशा वेळेला हे आधी आपण बऱ्याचशा गोष्टी अवॉइड करू शकतो. अच्छा, म्हणजे आधी म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर की त्याच्याही आधी म्हणता या टेस्ट? आधी, प्रेग्नन्सीच्या आधी. अच्छा, प्रेग्नन्सीच्या आधी ज्या वेळेला आपण म्हणाल तसं की काउन्सिलिंगला आल्यानंतर आपण मूल प्लॅन करणार आहोत किंवा आपल्याला लगेच मूल हवंय, मग अशा वेळेला ह्या टेस्ट करून, ब्लड टेस्ट करून त्याच्यामध्ये तुम्ही सांगाल की ही टेस्ट गरजेची आहे. आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही ते वॅक्सिनेट करायला सांगा. आणि तर थॅलेसेमिया असेल म्हणजे आईचं हिमोग्लोबिन कमी आहे, औषधं देऊन वाढत नाहीये, तर थॅलेसेमिया ट्रीट करणं इमिजिएटली महत्वाचं आहे. कारण कधी कधी काय होतं, अचानक जेव्हा प्रेग्नेंट येतात आणि सांगतात आम्हाला थॅलेसेमिया ट्रीट आहे, आणि मग म्हणतो नवऱ्याचं केलंय का, मग कधी कधी केलेलं नसतं आणि मग आम्हाला करायला लागतं. आणि मग त्याच्यानंतर त्या बाळामध्ये जर नवऱ्याला पण असेल तर बाळामध्ये काय शक्यता आहे, म्हणजे ह्या गोष्टी आपण आधीच टाळू शकतो. म्हणून ह्या गोष्टी, हे टेस्ट करणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे रुबेला इन्फेक्शन आणि थॅलेसेमिया ट्रीट. करेक्ट. सो लाईफस्टाईल महत्वाचं आहे, त्याच्यानंतर आपला ऑफकोर्स आहार खूप महत्वाचा आहे. जर का आपल्याला प्रेग्नन्सी नैसर्गिकरित्या हवी असेल तर त्यासाठी समुपदेशन गरजेचं आहे, काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग घेतल्यानंतर
तुमचं डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ठरवा की तुम्ही खरं तर थांबू शकणार आहात का प्रेग्नन्सीसाठी, की लगेचच आपल्याला बरोबर. जर हवी असेल अगदी तर बरोबर. त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर डॉक्टर जे सांगतील त्या टेस्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्या कुठल्या कुठल्या टेस्ट आहे त्यांनी सांगितलेलंच आहे, पण प्रत्येकाचं मला असं वाटतं प्रत्येकाच्या प्रमाणे ते वेगवेगळं असणार. हो, हो. सो ते डॉक्टरांना भेटल्यानंतरच तुम्हाला कळू शकतं आणि त्यासाठी डॉक्टरांना व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे. छोटीशी अजून एक गोष्ट सांगतो की मूल व्हायचं की नाही हा जो निर्णय आहे, काही काही वेळा असं आम्हाला दिसतं की नवरा बायको म्हणतात आम्हाला मुलंच नकोय हा आणि आम्हाला गरजच नाही, आम्हाला पुढे पण नकोय. आणि 10 वर्ष 15 वर्ष झाल्यानंतर त्यांना मग जाग येते, म्हणतात अरे नाही, कशामुळे तरी त्यांना वाटायला लागतं किंवा घरच्यांनी सांगितल्यामुळे की नाही आता आपल्याला मूल असणं गरजेचं आहे. तोपर्यंत ती 40च्या जवळ आलेली असते बरोबर. आणि मग दुसरे प्रॉब्लेम्स हे आलेले असतात, मेडिकल कॉम्प्लिकेशन्स आलेली असतात. तर आणि मग मे बी करिअर असेल, काही रिझन असेल, तर म्हणून समुपदेशन अतिशय महत्वाचं आहे. कारण त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगू शकतो आम्ही की हे तुम्ही असं नाही केलं तर असं होऊ शकतं. कारण तेव्हा ते म्हणतात तरी आम्हाला हे आधी सांगितलंच नव्हतं, आम्हाला माहीतच नव्हतं, नाहीतर आम्ही आधीच विचार केला असता. तर हे नक्की टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. हा, म्हणजे त्यांना पूर्ण कल्पना असून मग त्यांनी डिसिजन स्वतःचा घ्यावा ते त्यांच्यावर आहे. पण पूर्ण त्यांना आधी जर कल्पना असेल तर नक्कीच ते योग्य सल्ला घेतील. जर का नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी हवी असेल तर काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचं आहे. काउन्सिलिंगमध्ये खूपशा गोष्टी कळतील. मला असं वाटतं आपण सर्वांगानं विचार करतो ना त्यामध्ये, आणि एक्सपर्टचा जेव्हा आपण सल्ला घेतो ना तर त्यावेळेला ते बायस नसतात. ते तुमच्यासाठी जे योग्य आहेत त्या गोष्टी ते तुम्हाला सजेस्ट करत असतात. त्यामुळे नातेवाईकांमध्ये बसून किंवा फॅमिलीबरोबर बसून एखादा डिसिजन घेण्यापेक्षा काउन्सिलरकडे येऊन आपण जर का छान चर्चा केली त्यांच्याबरोबर तर आपण योग्य डिसिजन घेऊ शकतो योग्य वेळेमध्ये, जर का आपल्याला नैसर्गिक गर्भधारणा हवी असेल तर. मला असं वाटतं आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळलं की नैसर्गिक गर्भधारणा होण्यासाठी काय काय गरजेचं आहे आणि काय करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही खूप छान आम्हाला सल्ला दिला. सगळ्या सबस्क्रायबर्सला खूपशी माहिती कळली असेल. पण आता जर का नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाहीये तर अशा वेळेला काय करायचं हे जाणून घेणार आहोत. पण पुढच्या एपिसोडमध्ये आपण डॉक्टरांशी या संदर्भात चर्चा चालू ठेवणार आहोत. आजच्या एपिसोडमध्ये जी तुम्हाला माहिती मिळाली, आय होप ती तुम्हाला आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल. आणि आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की कमेंट बॉक्स जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला चेक करा आणि त्याची उत्तरं आमच्या सबस्क्रायबर्सला देत राहा. अगदी नक्की. भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये.